साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सगळेजण खूप घाबरलेले असतात आणि तेव्हा सत्या म्हणत असतो की आता चला आपण एक एक करून ना बाहेर पडू, म्हणजेच ग्रुपने बाहेर पडू. तर सगळ्यात आधी कोण राहणार असं बोलून सगळेजण एकमेकांवर नावं ढकलत असतात की आम्ही नाही जाणार, कोणीतरी दुसरं पहिले जा, असं सगळी एकमेकांवर नावं ढकलत असतात. तेव्हा पंकज म्हणत असतो की हे बघा, आई बाबा पहिले जाणार नाही, पहिले रवी आणि रिया जाणार आहेत कारण ते लहान आहेत. तेव्हा सुधाकर पण म्हणतो हां आम्ही दोघं पण जाणार नाही, पहिले रवी आणि रिया जा, तुम्ही लोक लहान आहात ना, तुम्ही लोक पुढे राहा. त्यावर निरुपम म्हणते हां ठीक आहे आणि मी मधोमध राहणार. असं बोलल्यानंतर पंकज मात्र खूप घाबरलेला असतो. तो रवी आणि रियालाच म्हणत असतो की तुम्ही दोघं लहान आहात तर तुमचा मान पहिला, तुम्ही पहिले उभं राहायचं. पण रवी आणि रिया म्हणत असतात का मी नाही राहणार, आम्ही लहान आहोत तर उलटा आम्ही शेवटला राहायला पाहिजे, तर तुम्ही आम्हाला पुढे का पाठवत आहात. त्यावर मीरासुद्धा म्हणत असते की आम्हीसुद्धा जाणार नाही, पहिले तुम्ही लोक पुढे जा, असं ती म्हणत असते. तेव्हा रिया म्हणते की नाही, आम्ही लहान आहोत, आम्ही मागे राहू, आम्हाला पुढे राहायचा काय प्रश्न, लहानांना नेहमी मागे ठेवायचं असतं, पुढे मोठ्यांनी जायचं असतं. असं ते दोघं घाबरलेले असतात म्हणून बोलत असतात. आणि इथे निरुपमा तर पुढे जायला काय मागे राहायलासुद्धा ती तयार नसते, तिला फक्त मधोमध थांबायचं असतं कारण ती खूप घाबरलेली असते. तेव्हा सगळे एकमेकांवर नावं ढकलत असतात की तुम्ही जा मी जाते, असं सगळं त्यांची गडबड चालू असतेच. तेव्हा मीरा पण घाबरलेली असते. मीरा म्हणते की ठीक आहे, कोणच जायला तयार नाही आहे तर मी पुढे राहते, पण तुम्ही सगळ्यांनी घाबरू नका, एकसाथ एकजुटीने जाऊया. आणि ती सत्याला म्हणत असते की तुम्ही मागं थांबा. तर सत्या म्हणतो हां मी मागे थांबतो. असं झाल्यानंतर सगळ्यांनी एकमेकांना हात धरून उभे राहतात आणि सत्या मागे उभा राहतो आणि मीरा ही पुढे स्टार्टिंगला उभी राहते. त्याच्यानंतर निरुपमा म्हणत असते की सगळ्यांनी इडा पिडा टळो, असं बोलत बोलत पुढे जायचं आहे. तर ते लोक असे इडा पिडा टळो असं मोठ्या मोठ्याने बोलत हातात हात घालून चालत असतात. पुढे चालत असताना ते हळूहळू हळूहळू चालतात आणि खूप घाबरलेले सुद्धा असतात, कारण का त्यांना खूप भीती वाटत असते. आणि सगळ्यात जास्त तर इथे निरुपमाच घाबरलेली असते आणि ती अशी ओरडत असते, तिच्या ओरडण्याने बाकी सगळेजण अजून घाबरत असतात. आणि ते असे बोलत बोलत रूमच्या इथे जातात. आणि रूमच्या इथे गेल्यानंतर ते अजूनच घाबरलेले असतात, पण ते तरी पण हळूहळू दबक्या पावलाने चालत असतात आणि त्यांचं जे वाक्य आहे ते लोक बोलतच असतात आणि हळूहळू चालतात. त्याच क्षणी तिकडे ती कॅन्डलवाली लेडी असते, ती येते आणि पूर्ण अंधार होतो अचानकपणे, लाईट जातात येतात, असं एकदम भयानक दृश्य काळोखामध्ये होऊन जातं. आणि ते असं बघितल्यावर सगळे एकदम घाबरतात. त्यानंतर त्यांना काय करू हे सुचत नाही. नंतर मग खोलीमध्ये निरुपमा मात्र प्रचंड घाबरलेली असते. ती सत्याचा हात धरूनच बसलेली असते आणि ती म्हणत असते की ती बाई का अशी करत आहेत, म्हणजे ती छाया आहे का सोनाली, कोण आहे काय माहिती, या भूता आपली का मागे लागली आहे, त्याचं ती म्हणत असते. आणि ते म्हणत असताना ती सत्याला म्हणत असते की तू कुठे जाऊ नकोस, तू इथेच थांब. तेव्हा सत्या म्हणतो अगं असं कसं, काय प्रकार आहे तो मला बघावाच लागेल ना. त्यावरती निरुपमा म्हणते की तू इथेच थांब आणि मी सुद्धा तुझ्याबरोबर इथेच थांबते, मी तुझ्या रूममध्येच बसून राहते, तू मला सोडून कुठे जाऊ नकोस, कारण का तू असलास ना की मला बरं वाटतं, तू असलास की इथे कोणी भूत वगैरे कोणी येणार नाही आणि मला जरा खूप आधार वाटतो, कारण तू असल्यावर ते भूतं वगैरे सगळी घाबरतात. त्यावर सत्या म्हणतो की तुझ्यासोबत रात्र काढण्यापेक्षा मी बाहेर जाऊन भूतांसोबत बसेन. असे बोलल्यानंतर पंकज पण त्याला म्हणत असतो की अरे बस, एवढी आई बोलत आहे तर तुला काय एवढं भाव चढत आहे. असं बोलल्यानंतर निरुपमा मात्र म्हणत असते की अरे सत्या, तुला कसं समजत नाही, मला खूप भीती वाटत आहे आणि मला तुझा आधार हवा आहे. त्यावर सत्या म्हणतो की एकत्र रूममध्ये नको, तू जर इथे राहिलीस माझ्यासोबत तर माझं काही खरं नाही, तुझ्यासोबत राहण्यापेक्षा मी बाहेर ना त्या भूतांसोबत पत्ते खेळलेलं बरं, असं तो म्हणत असतो. ते ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि निरुपमाला थोडा रागसुद्धा येतो की काय हा सत्या असं बोलत आहे. त्याच्यानंतर मीरासुद्धा हे सगळं ऐकत असते आणि मीरासुद्धा खूप घाबरलेली असते, कारण का तिच्यासोबत पण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे हे भूताचा सगळा प्रकार झालेला असतो, म्हणजे तिलासुद्धा घाबरवलेलं असतं. त्यानंतर निरुपमा तर इथे खूपच घाबरलेली असते. तिथे एवढी घाबरली असते की सगळ्यात जास्त तर तिलाच भीती वाटत असते, कारण का सगळ्यात जास्त हे तिलाच घाबरवलेलं असतं आणि ती थोडीशी घाबरत असते म्हणून तिला भूत आहे ना ते जास्तच घाबरवत असतं. त्या पण सत्या मात्र काही घाबरलेला नसतो, त्याला स्वतःमध्ये ताकद असल्यासारखं वाटत असतं आणि तो एवढा जास्त घाबरलेलाच नसतो. मीरासुद्धा इथे घाबरली असते आणि ती आईंना समजावत असते की आई आता नका घाबरू, आपण आता रूममध्ये आलो आहेत, असं बोलत असते.
तेव्हा रिया आणि रवीसुद्धा घाबरलेले असतात, पण तरी ते आईला समजावतसुद्धा असतात आणि पंकज इथे सगळं लक्षपूर्वक ऐकत असतो की निरुपमाला कसं सत्याच लागत आहे. तेव्हा देविका मनातल्या मनात विचार करत असते की आईंना हा सत्याच जास्त लागतो. त्यांची जर एवढी जवळीक झाली तर पुढच्या आयुष्यामध्ये आम्हाला सोनं काय एक पातेलंसुद्धा मिळणार नाही. या दोघांना वेगळं केलंच पाहिजे. जर आई 24 तास राहिल्या तर मला दागिने तर काही मिळणार नाही आणि माझा प्लॅन सगळा फसेल. तेव्हा ती पंकजला सांगत असते की आता पुढचा प्लॅन कर. तेव्हा पंकज आहे की आपल्या मोबाईलवरती मेसेज टाईप करत असतो आणि हा मेसेज तो हॉटेलमध्ये असलेला जी वेटर स्टाफ असते तिला करत असतो की काय करत असतो ते पुढे समजेलच, पण त्यावर तो तिचा सगळा पुढचा प्लॅन तिला सांगत असतो. आणि त्याचवेळी तिकडे समोर खिडकीमध्ये ती मुलगी आलेली असते आणि ती आपला नेक्स्ट प्लॅन आहे तो करत असते आणि इकडे मात्र सगळ्यांना काहीच चाहूल नसते. आणि तेव्हा पंकज म्हणतो की ते बघा तिकडे बघा नक्की काय आहे. त्याच्यानंतर निरुपमा ती बघत असते आणि निरुपमाला खूप भीती वाटते, कारण ती आधीच ऑलरेडी घाबरलेली असते. तेव्हा मीराचा जो फोटो आहे त्याला आग लागली असते. आग लागण्यापेक्षा ती जी स्टाफ असते तिने आग लावलेली असते, पण हे सगळं कोणालाच माहीत नसतं. फक्त हे पंकजला माहीत असतं, कारण हा प्रकार पंकजने घडवून आणलेला असतो. आणि तेव्हा तो म्हणत असतो की बघा आता मीराच्या फोटोला आग लागली आहे. आणि मग पंकजसुद्धा खूप जोराजोराने ओरडू लागतो आणि त्याच्याबरोबर बाकी सगळेजणसुद्धा ओरडू लागतात. त्यांना भीती वाटायला लागते की अचानकपणे आग कशी काय लागली. आणि पंकजचे इथे वेगळाच वागत असतो, जसं काही त्याच्या अंगात आलं आहे किंवा त्याला काहीतरी वेगळंच वाटत आहे असं तो म्हणत असतो. तो बोलत असतो की आता ह्या मीराच्या फोटोला आग लागला आहे म्हणजे त्या भूताला म्हणजेच त्या छायाला हे मीराला पेटवायचं आहे, म्हणजेच मीराला मारून टाकायचं आहे असं तो काहीतरी वेगळंच बडबडत असतो. पण तो हे सगळं नाटकच करत असतो आणि तो नाटकपेक्षाही भयानक असं वेगळंच वागत असतो. आणि असं बोलल्यानंतर मीराला मात्र टेन्शन येतं, कारण का तो फोटो हा मीराचा असतो आणि त्याला गोष्टीचं वाईट वाटत असतं. पण इकडे देविका ही पंकजला समजावत असते, अरे तुला काय झालं, शांत हो तू एकदम, तू असं नको बिहेव करूस. तेव्हा पंकज म्हणतो मी कुठे आहे, मला काय झालं आहे समजतच नाही आहे. आणि तो नाटक करायला चालू करतो. तो इतकं नाटक करत असतो की समोरच्याला काहीतरी वेगळंच वाटेल की ह्याच्या मनामध्ये नक्की काय आहे. आणि तो म्हणत असतो की भूतं खूप वाईट असतात, ती आपल्या मागं लागली का लागली असं तो वेगळंच काही ना काही बडबडत असतो. आणि पंकजचं असं हे वागणं बघून सत्या मात्र खूप आश्चर्यामध्ये पडला असतो. तो आश्चर्याने बघत असतो. तेव्हाच तिथे असलेला सुधाकर म्हणतो की अरे तुम्ही जरा सगळेजण गप्प बसा, कसे वागता कसे बोलता काही समजत नाही, यातनं बाहेर कसं पडायचं ते बघा. असं बोलल्यानंतर इथे निरुपमा मात्र विचार करत असते ती आणि आठवत असते की आता ह्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर ती मला आणि रियाला जी कॅन्डलवाली बाई बोलली आहे ते करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आकाशामध्ये कॅन्डल फिरत असते तेव्हा ती म्हणालेली असते की मला तुमचे सगळे दागिने हवे आहेत, मला दागिने घालून हौस करायची आहे. तेव्हा निरुपमा म्हणते की एक पर्याय आहे की आम्ही जर ते केलं तर ती भूत आपल्यापासून लांब निघून जाईल आणि आपण या प्रॉब्लेममधून बाहेर पडू, असं ती सगळ्यांना सांगत असते. आणि ती म्हणत असते की असं जर केलं तरच ती जाऊ शकते, नाहीतर तिचं काही खरं नाही आणि तिच्यामुळे आपलंसुद्धा काही खरं नाही. असं बोलल्यानंतर सुधाकर मात्र लक्षपूर्वक ऐकत असतो. काय म्हणत आहे, कोणाबद्दल बोलत आहे ते सगळं ऐकत असतो. आणि सत्या पण विचार करत असतो की ही अशी काय म्हणत आहे, हिला म्हणायचं तरी काय आहे, हिला काय गुपित धन वगैरे लागलं आहे का. त्यानंतर निरुपमासुद्धा शांत बसलेली असते आणि ती विचार करत असते की यांना सगळ्या गोष्टी सांगायला नको. तेव्हा पंकजचं तर तोंडचं पाणी पळालं असतं आणि त्यांना वाटत असतं झालं आता आपलं सगळं घरच्यांसमोर समजणार. तेव्हा निरुपमा विचार करत असते की सगळ्या गोष्टी सांगायला नको, जर सांगितल्या तर ती आपल्याला छाया सोडणार नाही. असं बोलल्यानंतर सत्या म्हणतो की काय आहे तुझं नक्की प्रकार काय आहे तो मला सांग. असं बोलल्यानंतर मीरासुद्धा म्हणते की अहो सासूबाई जे काय आहे ना ते स्पष्ट सांगा, असं लपवू नका, लपवलात तर प्रॉब्लेम वाढतील. असं बोलल्यानंतर सत्या म्हणतो की काय आहे, तुला तिच्याकडून काही गुप्तधन वगैरे मिळणार आहे का, की ती तुला सांगायला नाही म्हणली आहे, तू म्हणत आहेस की ती आपलं सिक्रेट आहे म्हणून, असं तो तिला विचारत असतो. आणि त्यावर मीरासुद्धा म्हणत असते की आई सांगा ना असे काय झालं आहे की तुम्ही असे शांत बसलेले आहात. त्याच्यानंतर देविका तर प्रचंड टेन्शनमध्ये आलेली असते, कारण देविकाला असं वाटत असतं की झालं आता आपलं भांडं फुटणार आहे. आणि मग इथे निरुपमा म्हणत असते की काही नाही, तुम्ही काय सतत मला विचारत असतात, मला काही सांगायचं नाही आहे. असं बोलल्यानंतर सत्या मात्र तिला कंटिन्यू हा विचारत असतो की हे असं आहे का, ते तसं आहे का, असं
तेव्हा निरुपमाच्या तोंडून पटकन येऊन जातं की हो, तिने ना आम्हाला सोनं आणायला सांगितलं आहे आणि सोनं तिला घालायचं आहे. असं बोलल्यानंतर रिया आणि रवी पण ऐकत बसतात. रवीला तर खूप मोठा धक्काच बसतो की रिया पण अशी येड्यासारखी वागत आहे. असं बोलल्यानंतर इथे देविका मात्र खूप प्रश्नचिन्हामध्ये पडलेली असते आणि पंकजला तर खूप रागसुद्धा आलेला असतो आणि त्याला टेन्शनसुद्धा आलं असतं की आता काय होईल आणि कसं होईल. त्यावर सत्या म्हणतो की काय गोष्ट आहे ती तुम्ही आम्हाला खरी खरी सगळी संपूर्ण गोष्ट सांगा. त्यावर रिया म्हणू लागते की काही नाही दादा, असे काहीच नाही आहे, मनामधून विचार काढून टाका, अशी त्याला समजावत असते. पण सत्याला मात्र माहीत असतं की इथे काहीतरी आहे, कुठेतरी पाणी मोरत आहे जे की हे लोक मला सांगत नाही आहे. आणि मीरासुद्धा म्हणत असते की सासूबाई, जे आहे ते खरं सांगा, नंतर उद्या तुम्ही कुठे फसलात अडचणीत आलात तर काहीही करू शकणार नाही आहे, अशी ती समजावत असते. आणि ती सांगत असते की आई, जे काय असेल ते सांगून टाका. त्याच्यावरती रिया आणि रवीसुद्धा सांगू लागतात की हो, आम्ही सगळे दागिने घेऊन आलो आहोत, कारण का मला आईने सांगितलं होतं दागिने आणायला. तेव्हा निरुपमा म्हणते की हो, मी सगळेच दागिने घेऊन आली आहे, कारण का मला देविका म्हणाली होती की सगळे दागिने घेऊन ये आणि त्या भूताला सगळे दागिने पाहिजे आहेत, अशी देविका म्हणत असते. तेव्हा पंकज म्हणत असतो की काय सगळे दागिने भूताला पाहिजे आहेत असं तो म्हणत असतो. तेव्हा रवी म्हणतो रियाला की अगं, एवढी हुशार असून सुद्धा तू अशी वागत आहेस तर मी ह्याचं काय उत्तर देऊ. असं म्हटल्यानंतर मीरासुद्धा प्रश्नचिन्हामध्ये पडते. मीरा म्हणते की काय दागिने कशाला भूताला हवे आहेत. त्यावर सत्या पण म्हणतो की ह्यात काहीतरी नक्कीच गडबड आहे, दागिने मागते आहे म्हणजेच काहीतरी गडबड आहे, असं ती म्हणत असते. आणि सत्या म्हणत असतो की तिला दागिने कशाला पाहिजे आहेत आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही दागिने इथे कशाला घेऊन आलात. तेव्हा मीरासुद्धा म्हणते एवढे दागिने आणायची आई इथे काहीच गरज नव्हती, तुम्ही उगाच एवढे दागिने इथे आणले. त्यावर निरुपमा म्हणते की मला देविका बोलली होती की सगळे दागिने आपण आपल्यासोबतच ठेवूया. त्यावर सगळेजण देविकाकडे बघतात. तेव्हा देविका म्हणते की घरी आजी एकटी होती ना, म्हणून आम्ही सगळे दागिने इकडे घेऊन यायला सांगितलं. त्यावर मीरा म्हणते की असं काहीच नाही, आजीने तर उलटं चांगलं लक्ष ठेवलं असतं, सगळ्या गोष्टी बघितल्या असत्या. असं बोलल्यानंतर निरुपमाला तर राग येत असतो आणि तिला खूप मोठा प्रश्नचिन्ह पडला असतो आणि ती मीराकडे रागाने बघत असते. तेव्हा मीरासुद्धा विचार करत असते की आता काय होईल आणि कसं होईल. तेव्हा ते सगळेजण आहेत की त्या दोघींना हे वेड्यात काढत असतात आणि फुललेला जो काही प्रकार आहे तो सगळा विचारत असतात. तेव्हा रिया आणि रवीमध्ये डिस्कशन चालू असताना रवी रियाला म्हणतो की अगं, तुला काहीतरी समजतं का नाही, तर तुला घरी दागिने ठेवायचे नव्हते तर तू आम्हाला सांगायचं होतंस ना, आम्ही लॉकर वगैरे काहीतरी अरेंजमेंट केलंच असतं ना. तेव्हा सत्यासुद्धा म्हणतो की हां, कदाचित तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर हा प्रकार इथपर्यंत आलाच नसता. त्यावर निरुपमा म्हणते की आम्हाला काय माहिती पुढे जाऊन असं होणार आहे, आम्ही फक्त चोरी वगैरे काही होऊ नये ह्यासाठी केलं होतं. आणि त्याच्यावर देविकासुद्धा म्हणते की हां, आम्हाला भीती वाटत होती आजी घरी एकट्या आहेत ना म्हणून. आणि निरुपमा मात्र सगळं देविकाने सांगितलं आहे ते सगळं ऐकत असते आणि ती म्हणत असते की हो, हीच मला म्हणाली होती घरी की सगळे दागिने सोबत घ्या, नाहीतर आजी नसल्यामुळे काही चोरी वगैरे होऊ शकते किंवा काहीतरी गडबड होऊ शकते, असं ती सगळ्यांना समजावत असते. तेव्हा देविकाने घरी म्हटलेलं असतं की आजी आपले दागिने घेऊन मीराला देईल. असं बोलल्यावर निरुपमाला राग येत असतो, कारण निरुपमाला मीराला हे दागिने द्यायचे नसतात, कारण का मीरा ही तिला काही फारशी आवडत नसते. कारण का मीरा ही सावत्र सून असते आणि तिला त्या सावत्र सुनेला काही द्यायचं नसतं, तिला जे काही आहे ते तिचे सख्खे जे सुना आहेत त्यांना द्यायचं असतं, म्हणून ती बोलत नसते. तेव्हा इथे रिया म्हणते की अगं देविका, तू अशी का बोलत आहेस, तुला समजतं तरी का. आणि त्याच्यानंतर ती सांगू लागते की सोबत नको. ती सुद्धा समजावत असते की आपल्या सोबत घ्यायला नको दागिने, आपण इथेच ठेवूया, काही होणार नाही. पण तिचं कोणी ऐकत नसतं. तेव्हा रियासुद्धा म्हणते की ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तसं ठीक आहे. त्याच्यानंतर देविका म्हणते की अगं, आपल्यासोबत घेतलं तर आपल्या डोळ्याखाली तरी दिसेल, इथे आपल्या मागे काय होईल कसं होईल आपल्याला काही कळणार नाही. असं बोलल्यानंतर निरुपमाला तर ऑलरेडी टेन्शन आलेलंच असतं. तिचं म्हणणं असतं का आपण घेऊया सगळे दागिने, असं म्हणून ती रियाला फोर्स करत असते. तिला म्हणत असते की अगं घे ना, घ्यायला प्रॉब्लेम्स काय आहे, इथे आपल्या मागोरी ठेवण्यापेक्षा आपण आपल्या बॅगेमध्ये ठेवून देऊ, म्हणजे निदान आपल्या डोळ्यासमोर तरी राहील. असे बोलल्यानंतर रियालासुद्धा त्या सगळ्या गोष्टी पटत असतात. ती म्हणत असते ठीक आहे, माझ्याकडे छोटी लॉकर आहे त्याच्यामध्ये आपण ठेवू आणि ती मग बॅगेत ठेवून देऊ, असं ती म्हणत असते. तेव्हाच इथे
देविकासुद्धा म्हणत असते की हां, आजीमुळे आम्ही असं म्हटलं आहे. आणि इथे निरुपमा मात्र शांत बसलेली असते, कारण का हा प्लॅन तिचा नसतो, हा तर देविकाचा असतो. निरुपमाला याच्याबद्दल काही माहीत नसतं. त्याच्यानंतर सुधाकर मात्र कोड्यामध्ये पडला असतो की ह्यांचं काय नक्की म्हणणं आहे, आईविषयी हे लोक असे काय विचार करतात. तेव्हा देविका म्हणते की चोरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीमुळे मी असं बोलली होती. त्यावरती सत्या म्हणतो की तू तुझं काय बोलतेस ते तरी तुला समजतं आहे का? आजी उलटा आहे म्हणून आपल्याला घराचे टेन्शन नाही आहे, आणि आजी तिकडे गावाला एकटी असते तरी ती आपलं घर अख्खं सगळी जे काही आहे ती सांभाळत असते, आणि तिच्यामुळे आपण इथे निवांत निश्चित आहोत, आणि तू तिच्यावरच डाऊट घेत आहेस, तिच्यावरच तू सगळ्या गोष्टी दाखवत आहेस. असे बोलल्यानंतर इथे निरुपमाला तर टेन्शन ऑलरेडी आलेलं असतं, ती विचार करत असते. आणि इथे रवी पण रियाला बडबडत असतो की तू एवढी शिकलेली असून सुद्धा तू अशी मठ्ठासारखी वागशील असं कधी मला वाटलं नव्हतं. त्यावर पंकज म्हणतो की आता ते सगळं जाऊ दे, आता आपण विचार करायला पाहिजे की ही भूत म्हणजेच की छाया नक्की काय विषय आहे. कारण का ही छाया आपल्याला सोडणार नाही, ही छाया आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही. तो असं सगळ्यांना अजून घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि तो सगळ्यांना प्रचंड घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्याबरोबर देविकासुद्धा घाबरवण्याचा प्रयत्न करत असते, आणि स्वतः पण घाबरलेली आहे असं ती दाखवत असते. दोघं एवढे चॅप्टर असतात की ते सगळ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत असतात, आणि ते मनातल्या मनात विचार करत असतात की आता काय होईल आणि कसं होईल. कारण का त्यांना असेही वाटत असते की जर दागिना वगैरे यांचा प्लॅन सत्याला समजला तर आपलं काही खरं नाही, आणि तो आपली काही खैर करणार नाही. तरी पण तो सगळं हसण्यावरी घेत असतो आणि घाबरण्याचं नाटक करत असतो. तेव्हा निरुपमा म्हणत असते की मला हे दागिने पिकरे काही नको आहे, मी जे काय आहे ते सगळं तिला देऊन टाकेन, कारण का मला तिच्यापासून सुटका हवी आहे, आणि काय करायचे आहे ते दागिने, जर आपला जीव महत्त्वाचा असं ते म्हणत असल्यावर सत्य तिच्याकडे बघत असतो की ही अशी तरी काय म्हणत आहे, एवढी ही दिलदार कशी काय झाली. त्याच्यानंतर निरुपमा म्हणत असतो की तिने दागिने मागितले आहेत ना, तर मी देऊन टाकते, आमचे दागिने आहेत, आम्ही काही करू, आम्ही देऊन टाकू, नाही तर आम्ही वापरू, पण जर दागिने दिल्यानंतर आपला जीव सुटणार असेल, आपल्या मागचं भुताटकी जाणार असेल, तर ते दागिने द्यायला काहीही प्रॉब्लेम नाही असं ती सगळ्यांना सांगत असते. आणि ती तिच्या स्वतःच्या निर्णयावर ठाम असते की मी दागिने देणारच आहे, मला कोणीही किती अडवलं तरी मी देणारच आहे असं ती म्हणत असते. तेव्हा सत्या तिला म्हणत असतो की हां, मी देऊच शकत नाही तुझे दागिने, कारण का मला द्यायचे नाही आहेत तुमचे दागिने. असं म्हटल्यानंतर सुधाकर मात्र शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकत असतो, आणि त्याला खूप शॉक बसलेला असतो. तो म्हणत असतो की भूत का बरं दागिने मागेल. आणि मीराला तर इथे वेगळीच शंका आलेली असते. मीरा मनातल्या मनात म्हणत असते की भूत काही वेगळं मागू शकतो, भूत बरोबर दागिनेच कसं काय मागेल, ह्याच्यात नक्कीच काहीतरी गडबड आहे असं ती म्हणत असते. आणि सत्यासुद्धा विचार करत असतो की काय झालं, ही बरोबर बोलत आहे मीरा की काहीतरी गडबड नक्कीच आहे. आणि इकडे रात्र होते, खूप मोठा काळोखाचा अंधार पडलेला असतो, आणि त्याचवेळी तिथे रूममध्ये निरुपमा आणि रिया हे त्यांचे आपले दागिने घेऊन बाहेर पडत असतात. त्यांचे दागिने साधे तर नाही, खूप महागाचे दागिने असतात, आणि खूप त्याची व्हॅल्यू पण खूप असते. तेव्हा रिया पण तिथून घेऊन जाते. तेव्हा दोघीजणी ठरवतात की आपण एकत्र जाऊ आणि हे जे दागिने आहेत ना, ते छायाला देऊन टाकू. ते द्यायचं त्यांचं मन तर नसतं, पण काय करणार, भीतीपोटी त्यांना ते सगळं करावं लागतं. आणि ते भीतीपोटी करायला जात असतात. ते हळूहळू जात असतात, घाबरत जात असतात, कारण त्यांना वाटत असतं की आता आपल्या कुठल्या बाजूने भूत तर नाही ना येणार. असं म्हणून ते हळूहळू सगळे दबक्या पावलाने दोघीसुद्धा आपले दागिने घेऊन जात असतात. आणि जात असताना बिचारे त्यांना वाईटसुद्धा वाटत असतं की आपले दागिने आहेत, आपल्याला आयुष्यभर आपल्यासोबत ठेवायचे होते, पण आता अशा प्रकारामुळे घेऊन जायला लागत आहेत आणि द्यायला लागत आहे. आणि ह्यांचं असं सगळा प्रकार देविका आणि पंकज हळूहळू बघत असतात, कारण का त्यांना त्यांचा प्लॅन सक्सेस झाल्यासारखं वाटत असतो, कारण का हे त्यांनीच घडवून आणलेलं असतं, कारण का ते भूत वगैरे काहीच नसतं, हे सगळं त्यांनी ठरवलेलं असतं, आणि त्यांना दागिने हवे असतात म्हणून ते लोक करत असतात, आणि सक्सेस झाल्यावर त्यांना आनंद होत असतो. इकडे मात्र जिथे त्या दोघींना बोललं होतं तिथे ते दोघी येतात. तिथे प्रचंड अंधार असतो, खूप काळोख असतो, लाईटीचा एक बुंदसुद्धा तिथे नसतो, आणि त्या अंधारामध्ये निरुपमा वगैरे उभी राहतात. आणि ती निरुपमा बोलत असते की ओ छायाताई, तुम्ही कुठे आहात. ती छायाला वहिनी, ताई, काकू असं काही काही वेगळ्या नावाने ती हाक मारत असते, जेणेकरून तिथे छाया येईल आणि ती आमचे दागिने घेईल, पण आमच्यापासून सुटका करेल, अशी ती सगळ्या त्या छायाला बोलवत असते. आणि ती खूप
प्रेमाने तिला ओरडत असते की ताई या ना, आम्ही आलो आहोत तुमचे दागिने घेऊन, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं होतं ना, इथे आम्ही आलो आहोत, असं ती जोराजोराने ओरडत असते. तिला भीतीसुद्धा वाटत असते, पण तरी पण ती ओरडत असते आणि ती बोलतसुद्धा असते की ताई या ना, लवकरच या, आम्ही तुम्ही सांगितलं तसं सगळं केलं आहे, असं ती बोलत असते. आणि तिच्याबरोबर रियासुद्धा तशीच बोलत असते. पण अचानक त्यांना खूप भीती वाटू लागते. ते खूप घाबरू लागतात. त्यांना असं वाटतं की कोणतरी आलं आहे आणि तिथे ती कॅन्डलवाली लेडी ही आलेली असते आणि उभी राहिली